या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। राणा भाऊजी, मिंचेकरांकडे जाऊन आला सा? नाही वहिनी, आता खीर संपवून लगेच निघणार आहे। बॅग कुठे आहे मग आमची? आहे की इकडे बाहेर ठेवली आईच्या फोटो खाली। तायडे, अगं किती वेळ? त्या मिंच्याकडे पैसे अजून पोचले नाहीत, पाठव की लवकर, उशीर झालाय। हा पाठवतो, जरा टाइम दे आम्हाला। तायडे खोल घालणार। राणा भाऊजी, अहो बॅग नाही की तिथं? असं कसं होईल? मी स्वतः ठेवली होती की तिकडे। मग गेली कुठं? अहो तो पप्पा आहे का नाही, तो पैसे वाटताना पकडला गेलाय। अहो पोलिसांची रेड पडली। मग तो पप्पे आता काहीतरी उलटून करणार बघा, आपण सावध राहायला पाहिजे। तुम्ही सोबत असताना मला काळजीचं काही कारणच नाही। होय, अहो मी असताना तुमच्या केसाला बी धक्का लागू देणार नाही बघा। मला खात्री आहे त्याची, फक्त आता ही निवडणूक शांतपणे पार पडायला हवी। अहो पडणार की, अहो कुरापती करणारा माणूस जेलामध्ये गेलाय म्हणल्यावर समजा नीट होणार। तसं झालं तर चांगलंच आहे। अहो होणार, अहो गॅरंटी आहे मला। उद्याच्याला तुम्ही जिंकून येणार। मी पॉझिटिव्ह आहे, पण काय होईल काय नाही काय माहिती। निकाल काही लागू द्या, मी गावासाठी काम करायचं सोडणार नाही। तुम्ही 100% प्रयत्न केलेत ना, आता बाकी बार देवावर सोडायचा। सुरेखा वहिनी आणि अंजली या दोघींनी छुपी होती केली। हे सगळं त्या अंजलीचं काम आहे। त्या अंजलीला नाही सोडायचं आता। दुश्मनाचा दुश्मन तो दोस्त, मी काढतो काटा, मला माझा वय शुभ चुकता करायचा आहे। हो ना तुम्ही, काय पाहिजे तुम्हाला? तुझा जीव आणि नंतर तुझ्या घरादाराचा जीव। राणाजी, राणाजी! राणा काय वरचा देवाला तर दुरावा वाचू शकणार नाही। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजय झाले आहेत। जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी। दौलतवाडच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत अंजली गायकवाड 44 मतांनी विजय झाले आहेत। जोवर मी सरपंच असेल तोवर मी दौलतवाडीच्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करेन। माझ्यासाठी आधी माझं गाव आणि मग मी। गोदाक्का, पाया पडतो। काकी माझ्या बी पाया पड। अगं बाई, तू आलास मोठा शहाणा। गप नमस्कार, म्हणजे पाया पडतो। औक्षवंत वा, नमस्कार काकी। औक्षवंत वा। या दोघी सोबत। अंजली, पहिला मान तुझा। चला, माझ्या दोन्ही सुना आजपासून गाव सांभाळणार। दोघींच्या आयुष्यात नवीन दिवसाची सुरुवात होणार आहे। त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला हे गिफ्ट, त्यातच उघडून बघायचं लगेच। थांबा, जाऊ बाई, तसं मामांजींना त्यांच्या दोन्ही बी सुना सारख्याच। तेव्हा तुम्हाला काय आणि आम्हाला काय, सेमच गिफ्ट असणार की नाही? हे घ्या तुम्ही,
आणि हे आम्हाला राहू द्या. बघा आता उघडून. सेमच आहे घड्याळ. होय सेमच आहे. आम्ही म्हणलं होतं का नाही मामांची स्नेह त्यांच्या दोन्ही बी सुनासारख्याच, म्हणून मग सेम गिफ्ट दिलं असणार. अंजली, हा या गिफ्ट बरोबर तुझ्यासाठी एक छोटस गिफ्ट. सरपंच म्हणून सह्या करण्यासाठी. थँक्स अबा दोन्ही गिफ्ट साठी. या घरातला भेदभाव काय संपत नाही. इथं थांबण्यापेक्षा आम्ही लवकर ऑफिसला जातो आणि आमची सीट मिळवतो. मग समजल नंदिताचा रुबाब. रे तुझं काय? हो वहिनी थांबा थांबा. अहो ते सरपंच बाईसाठी बैलगाडी आहे. इलेक्शनच्या टायमाला अंजली बाईची मदत करता आली नाही, पण आता अंजली बाईची मदत करायला पाहिजे बघ. पण करणार काय तू? तेच तर काय कळणं झालंय. एक आयडिया आहे. ही मालमत्ता जी कधीतरी आमच्या राजनंदिनीच्या नावावर होणार होती ती मी आता ईशाच्या नावावर करणार आहे. आईसाहेब, मी ह्याच्यावर सही नाही करू शकत. रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे. बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं. म्हणजे उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब. बरं आनंद भाऊजी, जेनी, मी आता जातीये तर सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. तुम्ही अगदी निश्चिंतपणे जा. मी म्हटलं होतं ना की आपण सौमित्रला सुद्धा राधिकाच्या पाठोपाठ तिकडे त्या गावी म्हणजे काय साखरगावला पाठवूया. मला गप सांग गॅरीचा काय प्लॅन आहे. मला माहितीये तू खोटं बोलतोस आणि बाय द वे मम्मानी मला सगळा प्लॅन सांगितलाय ऑलरेडी. ते आपलं ठरलं होतं की तिला प्लॅन विषयी काही सांगायचं नाहीये म्हणून. अरे ऑफिशियल प्लॅन बद्दल सांगितलं पण गॅरीच्या प्लॅन बद्दल सांगितलंच नाही ना. कसं कसं 35 करोड ऑफिस मध्ये देणार आहे ना. अरे पण 35 करोड गॅरी आपल्याला आणून देणार ते मी तिला सांगितलंच नाही ना. इथे काय करतोयस? पुष्पे, हे पुष्पे, काय नको मला खायला, भूक नाही मला. म्हणजे अगं कशाला ती नादाला लागतेस? सकाळ ती अशीच करत्या. काय खाल्लं नाही पिल्लं नाही नुसतीच बसले बघ. तुमची मदर बागा तिकडे बाहेर एकटीच उंबऱ्यात बसते, डोळ्यात पाणी बिणी आणले, फुल सॅड झोन मध्ये. काय झालंय काय? जवळ आपण तिला बाळाची न्यूज देत नाही तवर ती काय बी खाणार नाही. मला कुणाचं सुद्धा काय बी ऐकायचं नाही आता. तुमची इच्छा मी पूर्ण करणार. खरं सांगताय? होय खरं सांगतोय. मला सांगा, हे डावा हात दुखेल तुमचा, इतक्या वेळा मारता येतात? घरी डावा नाही, डायरेक्ट हात असे असतात. काय हो, तुम्ही गळा धरता? असं नाही, गळा धरते. 2-3 वेळा तर बुचकरला मला. नको बिको वार, खूप अतरंगी आहे. दत्ता, आवाज ऐकू येणार नाही तुका? अरे सरिता झारडता. अरे लोका घरचा पोर हा आता, ह्या घरातला त्याच्यावर उलटाक नको. मी तुका शेवटचा सांगते, तू जातस की नाही?
औषधापेक्षा मला असं वाटतं माणसाच्या आयुष्यात एखादा आर्ट असावा की जेणेकरून तुमचं जे स्ट्रेस आहे, तुमचा जो एकटेपणा आहे, इवन राग, ज्या माणसाला खूप राग असतो ना, त्या माणसाचं सुद्धा आयुष्यात एखादं आर्ट असेल, एक पॅशन असेल ना, त्या ह्याच्यात माणसं विसरून जातात ह्या सगळ्या गोष्टी.